संध्याकाळची वेळ होती. पावसाची हलकी सर. वृद्धाश्रमाच्या दारात एक म्हातारा बाप आणि एक थकलेली आई उभी होती. हातात एक छोटी पिशवी आणि डोळ्यात प्रश्न. आपलं चुकलं कुठे? मुलगा गाडीतून उतरला. डोळे चुकवत म्हणाला, इथे सोय चांगली आहे. आम्ही यायला वेळ नाही. आई काही बोलली नाही. फक्त मनात म्हटलं, स्वामी, मुलगा वाईट नाही, फक्त काळ बदललाय. वृद्धाश्रमात दिवस जात होते. आई रोज देवाच्या फोटोसमोर बसायची. बाप शांतपणे बाहेर आकाशाकडे पाहायचा. एक दिवस आई म्हणाली, आपण मुलावर राग धरायला नको. त्याचंही आयुष्य आहे. बाप फक्त एवढंच म्हणाला, हो, पण स्वामी सगळं पाहत असतील. त्या रात्री मुलाला स्वप्न पडलं. तोच वृद्धाश्रम, तीच आई. पण आज आई रडत होती. आणि स्वप्नात एक आवाज, ज्यांनी तुला चालायला शिकवलं त्यांना विसरू नकोस. मुलगा घाबरून उठला. डोळे ओले झाले. पहाटेच गाडी काढली. वृद्धाश्रमात पोहोचला. आई वडिलांच्या पायावर पडला. रडत म्हणाला, आई बाबा, मला माफ करा. आईने डोक्यावर हात ठेवला. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आई फक्त एवढंच म्हणाली, स्वामींचं नाव घेतलं म्हणून आज घर परत मिळालं. जय जय श्री स्वामी समर्थ.